श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. कुंभमेळा बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांनी पालकमंत्री पदाबद्दल केलं वक्तव्य. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नियोजनाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री दादा भुसे यांच्यासह नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मधील 13 आखाड्यांच्या प्रमुखांची या बैठकीला उपस्थिती होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत विचारले असता त्यांनी उत्तर दिलं, कुंभमेळ्यात अमृत स्नान होते. कुंभमेळ्यातील अमृत स्नान लाखो वर्षांपासून चालू आहे. पालकमंत्री येतात जातात राहतात, त्यांचा काय संबंध? नाशिकला पालकमंत्री नसल्यामुळे काही अडलंय का, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. पालकमंत्री पदाच्या प्रश्नावर त्यांनी कुंभमेळ्यात अमृत स्नान होते ते अत्यंत महत्वाचं आहे. कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन जबाबदारीने काम पाहतायत. दादा भुसे, नरहरी झिरवळ, छगन भुजबळ आदी मंत्री बरोबर आहेत. काही कमी पडल्यास आम्ही आहोत. कुंभमेळ्यात राजकारण आणू नका. हे आपलं धार्मिक आणि सांस्कृतिक पर्व असल्याचं फडणवीस यांनी सूचित करत कुंभमेळ्यावरून राजकारण न करण्याचा सल्ला दिलाय. मला असं वाटतं की पहिल्यांदा तर शाही स्नान बंद झालेलं आहे. आता फक्त अमृत स्नान होतं, आता शाही स्नान होत नाही. आणि हे अमृत स्नान अत्यंत महत्वाचं आहे. पालकमंत्र्याचा आणि त्याचा काय संबंध येतो? अमृत स्नान हे लाखो वर्षापासून चाललेलं आहे. पालकमंत्री जातात येतात राहतात, काही अडलंय का? त्यामुळे काही काळजी करू नका. कुंभमंत्री आहेत, ते सगळं करतील. सोबत बाकीचे आमचे मंत्री आहेत. या जिल्ह्यामध्ये गिरीश भाऊ कुंभमंत्री म्हणून काम पाहतात. आमचे दादा भुसे आहेत, आमचे नरहरी झिरवळ आहेत, भुजबळ साहेब आहेत. आणि कमी पडलो तर आम्ही पण आहोतच ना. त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. याच्यामध्ये कुठलंही राजकारण आणू नका. आपला हा धार्मिक आणि सांस्कृतिक अशा प्रकारचं हे पर्व आहे. कुंभमंत्री गिरीश महाजन आहेत, ते सगळं करतील, काही काळजी करू नका, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलंय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी स्वीटी गायकवाड, नाशिक.